संध्या, ए संध्या, संध्या, काय हा काय माणसं का दाढी उंचायची का मला मला वाटलं मी स्वप्नात आहे का म्हणजे म्हणजे मला खरं वाटणार नाही का तुला का खरं वाटून झाले सांगा बायका एवढ्या हसण्यात मला खरंच वाटणार नाही एवढ्या आनंदी कशा काय किती उत्साही आहे किती आनंदी आहे हा एक नंबर आनंदी बघितल्यावर लई खुश झालो मी तर आमची आनंदी काय खरं नाही का नाव तेवढंच आनंदी आहे का बाकी सगळं जमदगनीच आहे काय नवं डोकं दुखलंय बघ का अगं कायम डोक्यावर तोडून बसल्या का माझ्या नाही नाचाच असं लाडकी बायको म्हणून आता का होती की लाडकी बायको जोपर्यंत लाडकी बहन नव्हती तोपर्यंत असं झालं काय शाने तुला अक्कलच नाही काय तुला कधीपासून सांगायला लागलोय तुला एवढा अंदाज देऊ नको तिला म्हणून देऊनच चुकलोय का अंदाज मी आता तिला मूळ गावलंय कोपरात खायला लागली की आता सराय तुझं चुकलंयच माझं चुकलंय ना सांगला तो ऐकायची शानिया तुझं कसं काय माझं कसं काय माझी बायको टचक्यावर चढूनच बसत नाही काहीतरी खोटं सांगतोय उगाच लोक दिसायला तू काय बी बोलू नको मोठेपणा सांगायला बरं ते सांगतोय काय आम्हाला तुझी बायको डोसक्यावर चढून बसायची प्रश्नच नाही
काय ते खोटं सांगाय? अरे माझी बायको डोक्यावर चढून बसण्याचा प्रश्नच नाही. कसं काय काय ठेवू सांगू कसं काय सांगू काय हा कसं काय कसं काय हे बघ बरोबर आहे सोड तुझं आणि बसली तर काय राहणार आहे असं आयडिया वागायला लागते आपल्याला. मात्र मी कुणाकडे जाऊ काढून यायला काय नाही ते राहून दे हा. माझं पण काय सगळं गोंधळ झालाय शर्या लय गोंधळ झालाय. होय थांब 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 काहीतरी. हा एक एक माझ्याकडे उपाय आहे. तुझ्याकडे उपाय आहे हा कसला उपाय आहे हे जरा आमच्या साहेबाकडे जायचं. साहेबांच्याकडे हा कुठल्या साहेबांच्याकडे हे आहे तुझा तुला टेन्शन मुक्त व्हायचंय ना. व्हायचा बाबा हा साहेब हो साहेब. हॅलो हे साहेब या. सांगी का माझा प्रॉब्लेम सांगी साहेब काय पाहिजे काय नाही काय नको काय नको ते साहेब काय झालंय माहितीये काय हा. वैतागले हो. कोण हेच की हे काय ते हे वैतागले त्याच्यामुळं. हा, हा, हा. आणि ते वैतागले माझ्यामुळे हा. आणि यांचं नाही त्यांचं काय ते त्यांची बायको डोसकीवर चढवून बसत ते हे अनुभव आहे. ते जरा प्रॉब्लेम झालाय हो बोला अहो ती माझी बायको आधी लाडाची होती हा. लाडकी बायको होती माझी हा. लाडकी भर झाल्यापासून सगळं बिघडले हो हा, हा, हा. ते काय तुमच्यावर उपाय आहे दुसरा उपाय आहे की आहे आहे कसा हो. अरे एवढे मोठे सद्गुरू आमचे आहेत कुठल्यावर उपाय नाही असं आमच्याकडे काही नाही सगळ्यावर उपाय आहे. सांगा की आता तुम्ही काय म्हणता लाडकी बहीण लाडकी भर झाल्या होती हा, आता ती गाजारे भरपूर असते हा. पण तिकडे जायला नको हा आमच्याकडे गेलं काय करता काय म्हणजे बाबा शाळे इकडे ये. आमच्यासाठी नाही योजना आहे म्हणे हे बघ त्याच्या कागदपत्र काय काय लागतात किती पैसे भरायला लागतात सगळे विचार आणि किती दिवसाचा पैसा हे साहेब म्हणजे हा. मला आधार बोला. कार्ड लागत असेल रेशन कार्ड सगळं. मला शंका होतीच हा एवढी किचकट कागदपत्र आमच्याकडे नाहीत काय सांगताय एक पाच चार भरून घे आमच्याकडं असतील तसा ये जसा असेल तसा पीत असलास तरी ये सिगरेट ओढत तरी ये व्यस्ताधीन असलास तरी ये जसा असेल तसा ये आमच्याकडे ये आमच्याकडे एक लाडका नामधारक योजना आहे हा लाडका नामधारक साहेब म्हणजे हे किती वर्ष चालणार. सांगतो अरे तुम्ही दोघ जण आता जे भांडत हा. होता ते बायको पत्नी संसार या दृष्टीने भांडत होता होय होय. अरे नाती जी असतात बायकोचं नातं 7 जन्माचं तेही आता नको वाटाले आता ते वडाचं झाड नाही थांबी आणून लावतात दुसऱ्या दिवशी थांबी वाळून जाते काय रे अवस्था ही ह्या जन्मी हा मिळाला पुढच्या जन्मी याच्यापेक्षा बरा मिळेल का वाईट मिळेल काही सांगता येत नाही कसं तरी निभावलं जात आहे ही आजची अवस्था आहे मित्रा आमच्याकडे जो लाडका नामधारक योजना आहे हे जन्मोजन्मीचं नातं जोडणारी योजना आहे केवळ या जन्मात नाही तर पुढील जन्मात सुद्धा या आमच्या लाडक्या योजनेचा फायदा तुम्हाला मिळणार सद्गुरू सांगतात सत्कर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होते आणि या जन्मात सद्गुरूंच्या जीवनविद्येच्या सत्संगामध्ये आलास आणि तू जर सत्संगतीमध्ये पुण्याची प्राप्ती हरिपाठ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं अगणित पुण्य आणि सत्कर्माचं शुभ बोलावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे आणि हे सोने करत असताना आजचं जीवन तुमचं सुखार होईल तुमचं आजचं जीवन ऐश्वर्य संपन्न होईल या जन्मातल्या पुण्याईच्या प्राप्तीमुळं पुढच्या अनेक काही जन्मांचं सुद्धा तुमचं पोट कल्याण होईल म्हणून आमची लाडका नामधारक जी योजना आहे त्या योजनेत या कोणती कागदपत्र नाही कशाची कटकट नाही कशाचे हेलपाटे नाही ऑनलाईन हाय सेविका काही भानगड नाही जसा असेल तसा या सद्गुरूंची जबाबदारी आहे तुम्हाला सखी करण्याची हे नाव साहेब आता लय भारी सांगितलं असं तुम्ही मग आम्हाला पटेल असं जरा काहीतरी दाखवा. इथं जरासं गोड प्रेम खात आहे कधी कधी आपल्याला म्हणजे ऐकून समजत नाही आज
बंशीधर दादा आले तुम्हाला ऐकवण्यासाठी, ते त्याच्यासोबत थोडस करमणुकीतनं घेण्यासाठी आता आमचा वासुदेवालाच बोलवतो. आता तो तुम्हाला सांगेल की वासुदेव जीवनविद्येचं तत्वज्ञान थोडक्यात तुम्हाला सांगेल. मी वासुदेवाला निमंत्रित करतो की त्यांनी आपल्या सर्वांसमोर सादर व्हावं. सर बघूया. चला आपण सर्वांनी आपला वासुदेव पाहूया. सुखाचा मार्ग काय 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 खरं मला एक प्रश्न पडलाय. कसला? सुख म्हणजे काय मला कळायलाच नाही. सुख म्हणजे तुला माहिती शान्या एक घाट असते की नाही घाट त्याला सुख म्हणायचं.
आणि पातळ असते बघ त्याला रस्सा म्हणते. तुलाही तुझं शहाणपण आहे सोड. आता तूच म्हणलास की सुख म्हणजे काय म्हणून. अरे मर्दा, माझ्या नशिबात माझ्या पोटाला सुख बी नाही आणि पातळ बी नाही. काय सांगायचं तुला? का उपाशीच आहे की. का करत का काय म्हटलं की आमची बायको, तुझी मी बायको आली काय प्रॉब्लेम मगाशी नाही म्हणाल की घरोघरी मातीच्या चुलीत की. आमची बायको शन्या आई कुठं काय करते बघाल ती, म्हणजे तिची सासू ती काय मला माहिती नाही. आई कुठं काय करते मालिका बघाली टीव्ही म्हणून सांगते. टीव्ही हा. आता ती आई काय काय करायला हिला कुठं माहिती आहे. म्हणजे ती काय काय करायला हिला काय माहिती नाही, पण ही काय नाही करणार होती. आता टीव्ही लावल्यावर आमची बायको तर काय करते काय ना बाबा, तिकडे टीव्ही लावते इकडे जेवत बसली. ती तिकडे जेवायला नसली की ही बी जेवत नाही. आता ती जेवायला घेऊन ही जेवायली बर. मग काय ईशान्या, ती जेवायली की नाही मला बी वाढायली. तुला बी जेवाय वाटायले होय. अवघड का ती मालिकेतली बाई उपाशी असते. काय करू सांग की कापड ओरडायला लागलं, चिडलो निघालो रागाने. मग तर हिच्यातला सैराट जागा झाला. शान्या मी बी आमच्या बायकोला सैराट दाखवायला गेलो, तेव्हापासून ती सैराट झाली का. सगळी लोक सैराट झाल्या, पण लोक पिक्चर बघून सैराट झाल्या. माझी बायको नुसती गाणी ऐकून सैराट झाली. म्हणजे मी असा रागा निघालोय तर माझी समजून काढायला लागली ती सैराटच्या गाण्यात. गाणं कसं म्हणते माहिती काय, बागरी टकली तव्यात कुकर लावलाया भात जाऊन गावो रगात स्वयंपाक बनवते मस्त. मग मी इकडे चालू केलं, हो घाई कर चला उशीर कर आता पोटामध्ये आग पडली ग, फार भूक लागली ग, फार भूक लागली ग, फार भूक लागली ग. काय वाटते शान्या, नुसती गाणीच म्हणत बसली. कट्टाळू लई भूक लागली, आग पडल्या हिथे त्यातून काय तयार व्हायला नाही वाटत. भूक लागली काय सांगते. आता काय करायचं म्हणतो. काय ते मगाचं साहेब कुठं गेले. साहेब आव साहेब आहे की. हा इकडंच जात नाही, तुमच्या बाजूलाच आहे. तुमचं सैराट सगळं पाहत होतो. सैराट बघून आयुष्याचं सैराट करून घेण्यापेक्षा जीवनविद्येत या सद्गुरूंच्या शहाणपणाच्या अधिष्ठानावर तुमच्या आयुष्याचं सैराट करून घ्या. आमच्या जीवनविद्येत मगाशी तुम्हाला भरपूर सांगितलं तरीही तुमचा काही फरक दिसत नाही आणि तुम्ही सैराट करत दिसताय. अजून तुम्हाला काय शंका आहे तर अजून मोकळं व्हा. अहो शंका म्हणजे आणि का आमच्या घरचीच शंका की दुसरं काय पटणच ना झालंय हो दोघांचं. कुणाचं नवरा बायको होता आणि कुणाला सांगा. अरे जगाच्या पाठीवर नवरा बायको ही दोन मंडळी अशी असतात. एका उपग्रहावरून आलेले एक असते, दुसऱ्या उपग्रहावरून आलेले एक असते. दोन्ही उपग्रहामध्ये संस्कृती कधी मॅच होईल कधी मॅच होणार नाही. परंतु जीवनविद्येत आलात तर तुम्हाला कौटुंबिक सौख्य या कोर्सद्वारे कसं तिथं मॅच व्हायचं हे शिकवलं जातं. काय सांगते आता. अहो खरं ती नुसतं माझंच खरं म्हणते. अहो अरे बाबा हे सगळीकडेच चालू आहे. बायको म्हणते माझं खरं, नवरा म्हणतोय माझं खरं. हे दोघं जण माझं खरं म्हणत त्यांचं नाही खरं. ज्यावेळेला नवीन लग्न होतंय, ज्यावेळेला नवीन लग्न होतंय बघा प्रत्यक्ष नाही बघा, प्रत्यक्ष नाही बघा. उभं राहा तुम्ही. तुम्हाला काय दिसत उभं राहा. मी सांगत होतो कधी तुझं खरं कधी माझं खरं. माझंच खरं म्हटलं तर नाही खरं. काय झालं ताई बोला. काय काय तुमची अडचण काय सांगा. अडचण काय. अडचण कुठली काय ती बघा की अडचण जेवढी मोठी आहे. हा
तर ना आमचं काय बारकायचं नुसतं ते राम राम रामायचं आणि नेहमी नुसतं बसून खायचं. आता दिसायला कोण बसून खायला बघा बघा कोण बसून खायला इकडे 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 स्टेजवर या स्टेजवर या सगळ्यांनी समोर या तुमचा प्रश्न सोडूया आणि अशा प्रकारचे अनेकांचे प्रश्न सोडूया या तुमचं स्वागत आहे जीवनीच्या मिशन मार्फत. हळू या जरा भूकंप व्हायला हळू या. काय झालं काय प्रॉब्लेम आहे विचारावं जरा ते 36 दिसतंय 63 करायला पाहिजे. दोन्हीकडे 2 तोंड झाल्या ती समोरासमोर करायला पाहिजे. ते ना बहुतेक यांचं लग्न ठरताना भरची कोण होता काय माहिती. गुण आणि रास सोडवण्यापेक्षा याच्या आवडीनिवडी जुळायला पाहिजे होत्या. त्या जुळल्या नाहीत म्हणून दोन्हीची 2 तोंडीकडे तोंड साहेब ते सरकारसारखे काय चाललेलं ते काय चाललंय तुमचं सरकारसारखे अहो कधीपासून सांगते ना तिकडे सकाळ मला ऐकतच नाही. शेवटी ओरडायला लागलं. आता 2 खुर्चीवर हे बसल्या तर मी सरकून काय जाऊ बाहेर जाऊ वरच्या दोघांच्याही भावना अनावर अहो सर काय सगळ्यांना झालं पोहोचल्या. सगळ्यांना तुमचा राग पोहोचतोय का शांत व्हा. तुम्ही हात वर करा जरा हात वर करा. एक बोट करा तोंडावर ठेवा. तोंडात तुमच्या तोंडात ठेवा. आता भांडण होईल. जे बडबडत होतं तेच बंद केलं. मला शहाणपण कधी तुझं खरं कधी माझं खरं दोघांचं खरं म्हटलं तर आता इथं जी तमाशा झाला असा तमाशा होतोय. एवढं सोपं आहे का हे मी गेल्याबरोबर बायकाच्या तोंडावर बोटच ठेवणार. भांडणासाठी 2 माणसांची खेळाडूंची गरज असते. एखाद्या खेळाडूनं माघार घेतली दुसरा खेळाडू किती भांडणार आहे. डबल विचार ते बी नव्हतं घेते आणि त्यामुळं कुठंतरी सावरलं जातंय. त्यामुळे मौन शांत हा याच्यावरचा चांगला पर्याय. सध्या डॉक्टर म्हणायची का किती काय वाटतं जालवीला आमच्याकडे जालवी मगापासून एवढं भांडणाची गप्पच नाही. औषधच कसं आहे सांगितलं ना मगापासून सांगशील का नाही हो. एक नंबर ह्यो प्रयोग करून बघा. आता काय प्रॉब्लेम नाही ना तुमचा टेन्शन काय नाही ना. आनंदाने ऐश्वर्य करा ऐश्वर्यात संसार करा म्हणून जीवनविद्येच्या संस्कृत या जीवनविद्येत या. कौटुंबिक कोर्स करा. तुमच्या मुलांना कोर्सला पाठवा. तरुणांना सोने करा आयुष्याचे. लहान मुलांना बालसंस्कार वर्गात पाठवा. आमच्याकडे सगळं आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आहे मोठ्यांसाठी आहे. जीवनविद्येच्या सत्संगात राहा. तुमच्या जन्मोजन्मीचं कल्याण करण्याचं एक खात्री या ठिकाणी आम्ही देऊ शकतो. धन्यवाद. आता त्या कसं आहे माहिती घराघरात हेच चालू आहे. आता त्यांच्यासाठी जरा काहीतरी दाखवते दाखवूया. आता आपण तुम्हाला नेमकं सुख याविषयी थोडस काहीतरी पाहिजे. हेच कमी पडले मग तुमची सुखाविषयी काय कल्पना आहे. आमची काय मगाशी सांगितलं तुमका आणि पातळ अजून आम्हाला कुठं समजलंय. ही तुमची कल्पना आहे. परंतु सद्गुरू सांगतात तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर दुसऱ्याला सुख द्या. सुख द्या सुख घ्या. तुम्हाला जे आनंद पाहिजे असेल दुसऱ्याला आनंद द्या तर तुम्हाला मिळेल. तुम्हाला जे पाहिजे ते वाटा आणि मग तुम्हाला मिळेल. त्यामुळे सुख द्या आणि सुख घ्या हा निसर्गाचा नियम आहे. आणि हा नियम आपल्या जीवनविद्येमधल्या काही महिला भगिनी त्या खूप आनंदाने ऐश्वर्याने तो अनुभव घेतात. त्यांचंही आपल्या समोर एक सुंदर आम्ही बी बघतो सर्वांनी उभ्या जीवन
थांब थांब. मारते काय सत्या सत्या अरे थांबकी आता कुठं झालं हा? काय झालं थांबकी हे काय हे थांब काय रे बोलायचं नव्हतं का? काय झालं अरे 4 रविवार शिरतो ना मी. मग बाबा एक भेटला हा त्याचं सांगितलंय 5 रविवार होताना टाक म्हणून ते मी न बोलता 4 रविवार जास्त का 5 होता बोलला. मोठा काय करणं बघा काय करणं बघ. माझं काय होईल काय होईल हा? आता शनी माझ्या पाठ लागणार का? शनी पाठ लागणार ते नव शनी पाठ लागायला तू एवढा कोण लागू गेला तू काय प्रधानमंत्री आहेस राष्ट्रपती आहेस युनोचा अध्यक्ष आहेस ते तुझा पाठ लागत तू म्हणजे सांगितलं बाबाला शनी लागलाय म्हणून. काय सांगते बाबा काय काय ह्याच्यात बघे थांब जरा हे बघू नको का उतार आहे तो उतार आहे. जरा बघे थांब रे बघू नको बघ. अरे याच्या थांब की जरा तुझ्या पाठाकडे का शनी देऊ. काय काय रे काय काय रे क्या हाय लिंबू हाय ये दूध दही रे सत्या तुला घरात तरी खायला भेटतं रे तू घरात ठेवतात होय कधी का सगळं डेअरीला घालतोय ते मी चिकटून आणि सांगतो यो. हे महाराजांचं बरं आहे की रे त्याला तेवढं चांगलं खायला देतो मग आता उतार सांगितलाय ते द्या नको. याने गबर घेऊ कसला उतारा हे टाकू नको का अगं ते शनी कोपल घे. काही कोकणी पण काही नाही मग आता बाबानं सांगितलं आता तुम्ही वाट लागला असेल हे पूर्ण झालं तर. हे बघ सध्या तुझ्या बाबापेक्षा आमचं महाराज लई मोठं आहे तुझा ते महाराज आहे हा आता त्यांचा उपाय करून बघायचं का काय का. प्रत्येकदा करून तुला सांग उतारा पडलाय गुण आलाय का तुला नाही का नाही नवा नाही. महाराजांनी तुम्हाला घेऊन जातो सांगरा कुठाय महाराज 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 काय वाजलं ते महाराज यायला वाटतं. होय? येण्यापूर्वी हो हो महाराजांनी बोलवा की महाराजांनी बोलवा हो. मीच हा? दिसतो राजा इकडे महाराज म्हणून सांगितलं आहे कुठं भागवत दिसालंय काय कुठं जटा आहे का दाढी आहे आणि सांगतो महाराज म्हणून. हे चुकालंय. हा? महाराज म्हणला की भगवत दाढी आणि सगळं आगड बंब तिकडं पट्टा म्हणजे महाराज मग एवढं वाईट असतात माहिती आहे असं करतात. हीच तुमची चुकीची कल्पना आहे आणि अशा महाराजांच्या नादी लागून तुमच्या शनी पाठ लागतो. ऐक मग उतारा काय घेतो ते मी राहिलं बघितलं मी इकडून तुमचा दंगा चाललेला बघितला उतारा बघितला पण या उतार्यावर काही उपाय नाही. ऐक तुमच्या पाठी शनी लागायला त्याला एवढा काही तो रिकामा नाही. किती हजारो किलोमीटर तो शनी आहे तो मंगळ आहे. विश्व खिचगंतीमध्ये तुमचा एवढा छोटासा सुद्धा पॉइंट नाही आणि त्या शनीला कुठं घेऊन पडलंय तुझ्या पाठ लागायला. तुझा मित्रच म्हणाला तुझ्या गल्लीत तुला ओळखत नाही आणि तो शनी का तुझ्या पाठी लागेल. त्या शनीला दुसरं काही काम आहे का नाही. बरोबर आहे तुमचं. एकदा बायको मी म्हणा सद्गुरू वामनराव पै सांगतात आकाशातले ग्रह तारे तुमच्या आयुष्यावर परिणाम करतील किंवा नाही यापेक्षा तुमच्या एकमेकातली जे ग्रह असतात ते खूप परिणाम करतात. एकमेकातले ग्रह सुधरून घ्या तर तुमचं आयुष्य सुधारेल. ऐक जरा बघितलं मग आम्ही सुधारायचो. आता सद्गुरू सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू सुधारणा चालणार नाही. सद्गुरू श्रीकृष्णासारखे फक्त भगवद्गीता रूपाने जीवनविद्या सांगितले. करायचं तुलाच आहे. श्रीकृष्ण युद्ध लढले नाही अर्जुनाला चित्त लढायला लावलं फक्त सारथ्य केलं. तसं सद्गुरूंनी फक्त सारथ्य केलंय. लढाई ही आपलीच आहे. आपले कार्यकर्ते नामधारक जीवनविद्या मिशन या अशा लोकांना सुधारण्यासाठी समाजामध्ये बाहेर पडलं पाहिजे आणि असे उपक्रम राबवले पाहिजे. तुझे सगळं खोटं आहे. उगाच घेऊन सांगितलं होता बाबाला आमच्या. शनीची शांती करण्यापेक्षा तुझ्या मनातली शांती कर. हा म्हणजे आमची आनंदी होईल. आनंदी होईल. सुखाने संसार होईल. बघाच्या वासुदेवाचा ऐक
आतापर्यंतच्या जीवनविद्येच्या तत्वज्ञानाचा अभ्यास कर. इथून जेवणानंतर आता विठोबा झाला, पोटोबा सुद्धा आम्ही करणार आहे. पोटोबा नंतर सुद्धा आमचं सद्गुरूचं तत्वज्ञान कान देऊ नाही. जाणीवेच्या ठिकाणी मन जर गैरज असेल, अनुभूती येत नाही. बाहेर वाटतं ते होऊ देत. आज माझ्या जीवनात परिवर्तन होणार आहे. माझ्या समोर आज एक तत्वज्ञान मांडलं जात आहे, त्याचा मी स्वीकार करत आहे. या एक वेगळ्या भावनेनं तुम्ही एक इतर तुम्ही आहात आणि मन जर तिकडे असेल, जाणीवेच्या ठिकाणी गैरहजर न राहता जाणीवेच्या ठिकाणी हजर राहून आमच्या कार्यक्रमाचा, आजच्या प्रवचनाचा लाभ घ्या. तुमचं जीवन सुखी समृद्धी ऐश्वर्य झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री पाहिजे तर स्टॅम्पवर लिहून देतो. हे सगळं बरोबर आहे हो. तर मला पटलं. तर लोकांची पटाय नको काय, सगळीजण त्या बाबाकडे जातात. मला तिनेच लावून देतात. बाबाकडे जातात, त्यांना या शहाणपणाच्या आधारे आपण सर्वांनी इकडे आणूया. त्या बुवा बाबा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले, नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कितीही बुवा मागा तीर्थ व्रत, कुठेही काही काय केला तुम्हाला काही मिळणार नाही. त्यामुळं जीवनविद्येचा हरिपाठ, जीवनविद्येचं तत्वज्ञान, जीवन विद्येत या आणि आपण सर्वांनी एका सैनिकासारखं अशा भरकटलेल्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया आणि आपण सर्वांनी सुखी होऊया आणि जग सुखी करूया. आता काय करूया माहितीये, जरा अजून समजते काय बघूया. मला माहिती आहे तुमची बौद्धिक पातळी किती आहे. यासाठी मी आता तुमच्यासाठी परत एक असा सुंदर अंधश्रद्धेचा एक गीत सादर करतोय. सगळ्यांनी पहा. आम्ही बघूया. तुम्ही विधायक आमचे बसा. हे टाकून देऊ. टाकते ते 3 मिनिटावर टाका. 3 मिनिटावर. तो सुखी ज्ञानाच्या अधिष्ठानावर जीवन असावे. कारण अज्ञान हा सैतान आहे, अंधारही आहे आणि याच अज्ञानातून अंधश्रद्धेचा जन्म झाला. संपूर्ण समाज व्यवस्था या अंधश्रद्धेने पोखरून निघाली आहे. तेव्हा जुन्या अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती यातून थोडंसं बाहेर पडायला हवं. चला तर मग ऐकूया हे गीत. अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर या तुम्ही, बाहेर या. शिकून घ्या तुम्ही शिकून
फुलाने कौल लावला पुन्हायाला गया दुधाचा अभिषेक केला पुन्हायाला तीर्थयात्रवर संवर्षला पुन्हायाला हृदयामधल्या खऱ्या देवला पळतून घ्या तुझे पाळतून घ्या शास्त्र हे जीवन विद्येचे शिकून घ्या तुम्ही शिकून घ्या शास्त्र हे जीवन विद्येचे शिकून घ्या तुम्ही शिकून घ्या आतापर्यंत सर्व काही केले पण गुरु कुठे झाला नाही कुणी येतो कुठे ध्यान देऊ नाही का विश्वकांत नाही पुरा कुणे येईल बघा हरिपाठ नित्य करा कुणे येईल बघा शुभ चिंतन नेहमी करा कुणे येईल बघा शुभ विचार नित्य करा कुणे येईल बघा पैनाथांच्या चरणावरती शरण या तुम्ही शरण या शास्त्र हे जीवन विद्येचे शिकून घ्या तुम्ही शिकून घ्या शास्त्र हे जीवन विद्येचे शिकून घ्या तुम्ही शिकून घ्या अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर या तुम्ही बाहेर या अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर या तुम्ही बाहेर या शास्त्र हे जीवन विद्येचे शिकून घ्या तुम्ही शिकून घ्या शास्त्र हे जीवन विद्येचे शिकून घ्या तुम्ही शिकून घ्या शास्त्र हे जीवन विद्येचे शिकून घ्या तुम्ही शिकून घ्या शास्त्र हे जीवन विद्येचे शिकून घ्या तुम्ही शिकून घ्या सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात देव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरुनाथ महाराज की जय जय सद्गुरु जय जीवन विद्या धन्यवाद आमचा छोटासा संस्कृती कार्यक्रम आम्ही सादर केला चुका झाल्या गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः डोळे मिटलेले आहेत कल्पनेमध्ये आपण मानस पूजेकडे जायचं आहे माझ्यासोबत सर्वांनी राहायचं आहे पहाटेची रम्य वेळ आहे पूर्व दिशेला सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे आकाशात रंगांची उधळण होत आहे पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला आहे सुगंधी फुले फुललेली आहेत मंद वारा वाहत आहे त्या वाऱ्याबरोबर फुलांचा सुगंध आसमंतात दरवळत आहे वातावरण प्रसन्न झालेलं आहे आज आपल्यासाठी सुनियाचा दिवस सद्गुरू आणि माई आज आपल्या आलिशान राजमहालात येणार आहेत त्यांचे पूजन होणार आहे त्यासाठी संपूर्ण महाल फुलांनी सजवलेला आहे गुलाबाच्या फुलांच्या माळा सोडलेल्या आहेत त्या फुलांचा सुगंध महालात दरवळत आहे महालाच्या बाहेर सुंदर फुलांच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत महालाच्या दारापासून ते आसनापर्यंत गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातलेल्या आहेत महालामध्ये सद्गुरूंच्या पूजनाची सर्व तयारी करून ठेवलेली आहे आसनाच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या समया टेबल ठेवल्या आहेत आसनाच्या समोर सोन्याचे चौरंग ठेवलेले आहे एका सोन्याच्या ताटात गुलाब जाई जुई मोगरा
सोनचाफा अशी सुगंधी फुले ठेवलेली आहे. एका सोन्याच्या वाटीत बदामाचे तेल ठेवलेले आहे. एका सोन्याच्या ताटात गुलाबांचा पुष्पहार ठेवला आहे. कोमट केलेलं पाणी ठेवलेलं आहे. सर्व तयारी करून झालेली आहे. आता सद्गुरूंचे आगमन झालेलं आहे. सर्व सुखसोयीने युक्त अशा आलिशान लिमोजिन गाडीतून सद्गुरू आणि माई आलेले आहेत. माईंच्या महालाच्या गेटवर गाडी थांबलेली आहे. सर्व नामधारक सद्गुरूंच्या स्वागतासाठी गेटवर उभे आहेत. सर्वजण विठ्ठल नामाचा गजर करत आहेत. सद्गुरू गाडीतून उतरून गुलाबांच्या पायघड्यावरून महालात येऊन उभे आहेत. सद्गुरूंनी सुंदर पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला आहे. त्यावर ब्राऊन रंगाचे सुंदर जॅकेट घातलेलं आहे आणि बाईंनी सुंदर निळ्या रंगाची पैठणी नेसलेली आहे. व्हॉट्सअप मध्ये जे जे आपल्यापाशी येते ते ते त्वरित इतरांशी पाठवावे, येडे करून सोडावे सगळे. व्हॉट्सअपचा मेसेज आला रे आला की हा स्वतः वाचत नाहीच, पण त्याला एवढी घाई लागलेली असते की ह्याला फॉरवर्ड कर, त्याला फॉरवर्ड कर, त्याला फॉरवर्ड कर, आणि वर टाकतो 100 वेळा टाकवलं नाही त्याचं नुकसान झालं, त्याची बायको किती त्याचं घरं गेले, लोकांना घाबरून टाकाय. श्रवण मंत्रेची वैरी मरे. ज्ञानेश्वर माऊली स्पष्ट शब्दात सांगतात श्रवणाचं महत्व. मंत्रेची वैरी मरे तरी वायाची का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे तरी निंब का सेवावा. तैसा इंद्रिया दुःख न देता मनाचा मार न करता मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. पण श्रवण कुठचं? शुद्ध श्रवण. सद्गुरूंच्या मुखातून येणारं श्रवण ते शुद्ध श्रवण देवत्वाच्या भावनेने आपण केलं पाहिजे. प्रत्यक्ष देवच बोलतोय आणि देवाच्या मुखातून मी अमृत बोलतोय हा भाव जर असेल ना तर त्याला श्रवण भक्ती म्हणतात. आणि ती श्रवण भक्ती आपल्याला आत्मधून पिकायला मदत करते. कारण सद्गुरू म्हणतात हे कान म्हणजे काय कचऱ्याची टोपली नाही, कोणी आणून कचरा टाकावा आणि आपण घ्यावा. ठीक आहे, गार्बेजची बिन नाहीये, डस्टबिन नाहीये. त्यामुळे काय ऐकायचं ह्याचं सुद्धा शहाणपण असावं लागतं. कोणाचं ऐकावं ह्याचं पण शहाणपण असावं. आणि म्हणून असे सद्गुरू ज्यावेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि सद्गुरूचं मार्गदर्शन बघा, सद्गुरूंना ना
प्रश्न विचारायचे आपले नामधारक, कारण मी हे स्वतः जवळून बघितलेलं आहे म्हणून मी सांगतो. सद्गुरूने एका प्रवचनामध्ये सुद्धा सांगितलंय की जेव्हा एखादा माणूस प्रश्न विचारतो सद्गुरूंना, तेव्हा सद्गुरूंना ते कळतं की हा प्रश्न वरवरचा आहे, जुजबी आहे, की त्याची इच्छा आहे, आंतरिक तळमळ आहे, मला समजलं पाहिजे. त्या सद्गुरू सांगायचे, मग मी त्याला जुजबी उत्तर देतो. प्रश्न विचारण्याची भावना जी असेल ना, त्याच्यावर मला कळतं की आपलं वरवरचं आहे, मग त्याला वरवरचं उत्तर. पण जो एकदम तळमळीने हे मला जाणून घेतलं पाहिजे, हे मला समजलं पाहिजे, आणि असे समर्थ सद्गुरू मला मार्गदर्शन करायला आहे. त्यांनी मग अशी सांगितलं की परमेश्वर, सरांनी सांगितलं, परमेश्वराची ओळख जे करून देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीची नव्हे, परमेश्वराच्या मूर्तीची ओळख करून आणण्याचं मंदिर आहे सगळीकडे. कळलं का? परमेश्वराची मूर्ती आणि परमेश्वर याच्यामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे. आणि त्या परमेश्वराची ओळख करून सद्गुरू आपल्याला देतात, आणि ते ज्ञान प्राप्त करून गेल्यास फक्त त्याचीच सतत स्मरण त्याचं असलं पाहिजे, सतत अनुसंधान त्याचं असलं पाहिजे. तो आहे म्हणून मी आहे. मला सांगा, आपण म्हणतो ना आत्मदेव, आत्मदेव म्हणजे आत्मातला देव. शेवटी अध्यात्म म्हणजे तरी काय? आधी आत्म आणि नंतर बाकी सगळं. सद्गुरू सांगतात देव किती जवळ आहे. आपली बायको लांब, आपली मुलं लांब, होते कशाला, आपलं नाक लांब, आपले कान लांब, आपले हात लांब, इतका तो जवळ आहे. आणि तो आहे म्हणून हे सगळं आहे. तो आहे म्हणून मी उठतो, तो आहे म्हणून मी बसतो, तो आहे म्हणून मी खातो, तो आहे म्हणून मी म्हणतो. ह्याचं स्मरण असणं म्हणजे नामस्मरण, ह्याचं स्मरण असणं म्हणजे नामस्मरण. आणि म्हणून हे सतत आपल्याला त्याचं स्मरण असलं पाहिजे. 24/7 त्याला अनुसंधान म्हणतात. अनुसंधान असलं पाहिजे. अनुसंधानासाठी ओळख लागते, स्मरणासाठी ओळख लागते. आधी देवाची ओळख हवी, मग त्याचे भजन करावे, अखंड ध्यानची धरावे पुरुषोत्तमाचे. रामदास स्वामींनी सांगितलेलं. तसं हे सतत त्याचं स्मरण होण्यासाठी काय केलं पाहिजे? सुंदर एक हे आहे, जे जे केले करशील करतोसी ते म्हणेन मी केले. बघा, जे जे केले करशील करतोसी ते म्हणेन मी केले. स्मरण असो दिन रजनी प्रभू सत्तेनेच सर्व हे चाले. सत्तेनेच तयाच्या उगवे मातंड वायू वाहतसे. जलवर्षे भूदेई धान्य फळे वृक्ष स्मरत जायसे. खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे. सुटलास गड्या रे वर्जित विपेरिता कधी नुगवे. मीनच करता ऐशा भावे जे कर्म संन्यास. त्रैलोक्य जाळिताही साधे नैष्कर्म्य वादना त्याच. रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा भास काय भिवविल. नित्य हरीशी स्मरता माया काय करील बोल जंजाळ. किती सुंदर सांगितलंय. हा जो मी करता म्हणतोस ना, तिथे गडबड होते. करणारा तो आहे. भर्जित पिपेरिता कधी नुगवे. त्या ठिकाणी असणारा अहंकार माणसाचा प्रपंच सुखाचा होत नाही, त्याचं कारण अहंकार. आणि कोणाला कसला अहंकार असेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. कोणाला विद्वत्तेचा अहंकार असतो, कोणाला सौंदर्याचा अहंकार असतो, कोणाला वक्तृत्वाचा अहंकार असतो, कोणाला सत्तेचा अहंकार असतो, कोणाला कशाचा. म्हणून जगी हा खास वेड्यांचा. हे सगळे वेडे लोक आहेत. मला इथे का होते नाही. जगी हा खास वेड्यांचा, जगी हा खास वेड्यांचा पसारा माझला सारा. जगी हा खास वेड्यांचा पसारा माझला सारा. मी पुढचं म्हणत नाही. कुणाला वेड सत्तेचे, कुणाला वेड कनकाचे, कुणाला वेड कांतेचे, कुणाला वेड धर्माचे. वेगवेगळ्या प्रकारचे वेड असणारे म्हणजे अहंकार. वेड म्हणजे अहंकार. अहंकार सद्गुरू सांगायचे. सद्गुरूंनी सुंदर सांगितले. आता बघा, सर्वसामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती खूप चांगली झालेली. काही वर्षापूर्वीची आर्थिक परिस्थिती आताची खूप चांगली झालेली. पूर्वी लोकांकडे स्कूटर नसायची,
सायकली असायच्या. आता सर्वसाधारण लोकांकडे सगळीकडे स्कूटर आल्या, 4 व्हीलर आल्या, कार आल्या, हो की नाही? सद्गुरू एकदा प्रवचनामध्ये सांगितलं की कार आहे ना, ही कार, ती म्हणाली असं म्हणू नका की फक्त श्रीमंताकडे आहे. ही कार, एक कार अशी आहे की जी प्रत्येकाकडे आहे, गरीबातल्या गरीब माणसाकडे पण आहे. आणि ती कार म्हणजे अहंकार. आणि ह्या कारचं वैशिष्ट्य असं आहे, कार ज्यांच्याकडे असते त्यांना माहिती असतं गाडी चालवतात, एक ऍक्सिलेटर असतो आणि एक ब्रेक असतो. ते म्हणाले ह्या कारला ना ब्रेकच नाही, फक्त ऍक्सिलेटरच आहे आणि तो दाबतो दाबतो ना आपटतो. इथे आपट तिथे आपट तरी सुधारत नाही. अहंकार फार मोठ्या प्रमाणावर पुण्य. त्यामुळे सतत आपलं स्मरण असो दिन रजनी, प्रभू सत्तेनेच सर्व हे झाले. अरे तू कोण करणारा? तू हो हा म्हणतोस, तो आहे म्हणून, ती सत्ता आहे म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी परमेश्वराची सत्ता म्हणजे अधिष्ठान. सत्ता म्हणजे आपण सरकारी सत्ता म्हणतो, राजकीय सत्ता म्हणतो, तसली सत्ता नव्हे. सत्ता ह्याचा अर्थ अधिष्ठान, पाया, फाउंडेशन. आपल्या जीवनाचं फाउंडेशनच परमेश्वर आहे, त्याच्यावर सगळं उभं आहे. आणि ह्याचं स्मरण सतत असणं आवश्यक. सत्संग त्याच्यासाठी असतो, प्रार्थना त्याच्यासाठी असतो. आणि म्हणून सद्गुरूंनी विश्व प्रार्थनेची जी सद्गुरूंकडून निर्मिती झालेली आहे ना, ते केवळ जीवनविद्येच्या नामधारकांना दिलेलं, सद्गुरू दिलेलं अमूल्य देणं नाही आहे, अखिल विश्व मानवाला दिलेलं देणं आहे. सद्गुरू केवढी मोठी कृपा केलेली आहे आपल्याला. मी म्हणणारे सगळे जायचो, मी मला दे मला दे मला दे मला. आता आपण देवळात जातो, बरोबर? देवळाच्या बाहेर भिकारी बसलेले असतात की नाही बसलेले? मग आपण काय त्यांना देतो. तो बाहेर बसलेली भिकारी काय म्हणतात? मला दे मला दे मला दे. आपण काय त्यांना दे. आतमध्ये जाऊन आपण देवाकडे काय सांगतो? मला दे. देव म्हणा कोण आला? तुम्ही म्हणा. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला प्रार्थना दिली, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे. सर्वांना मिळू दे, मला एकट्याला नको. एकट्याला म्हटलं ना की स्वार्थीपणा आला, संकुचितपणा आला, आकुंचितपणा आला, सेल्फ सेंटरनेस आला, आत्मकेंद्रितपणा आला. सर्वांना मिळू दे, कारण सर्व आहे म्हणून मी आहे, सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे. ही त्या विश्वाबद्दलची आणि विश्वभराप्रती असणारी कृतज्ञता आपण व्यक्त करतो. कृतज्ञता, शेवटी कृतज्ञता. अरे भाई पण आले, नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. बघा, प्रबोधनकार भाई बांधकर, बेळगाव विद्यालय. म्हणजे शेवटी काय असतं, खरा सद्भक्त असतो ना, सत्शिष्य, त्याला सद्गुरूंच्या ज्ञानाची आस असते, कारण त्याला पिकायचं असतं, पिकण्याची तीव्र इच्छा असते. आता मी जे सांगितलं ना त्याच्यामध्ये मगाशी शिष्याची गोष्ट का सांगितली? सद्गुरू के हात से जो छुटा वो समजो डूब गया. आपल्याला सद्गुरूचा हात सोडायचा नाहीये. आपल्याला सद्गुरूचा हात ह्याच जन्म नव्हे तर 7 जन्म धरायचा. आणि एकदा सद्गुरूने आपला हात धरला ना की सद्गुरू अनेक जन्म आपला हात, आपली इच्छा असो नसो, ते सोडणार नाही. ते म्हणा हा कुठेतरी जातोय, तुझ्या ह्याला पकडा. कारण सद्गुरू हे असं तत्व आहे की त्या ठिकाणी आपण बघा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, लोह परिसाची नस आहे उपमा सद्गुरुमयी महागा. बरोबर ना? म्हणजे परीस करून करून करतो काय हो? लोखंडाचं सोनं करतो. परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. पण सद्गुरू हा असा परीस आहे की ज्याचा स्पर्श झाल्यानंतर दुसरा परीस निर्माण होऊ शकतो, ज्याने अनेक लोकांच्या जीवनाचं सोनं तरी पिता काळ आपला सारखे, तरी पिता काळ आपला सारखे, तरी पिता काळ नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ
आंधळे जन गेले विसरोनी खऱ्या देवा. खरा देव म्हणजे आत्मज्ञानी सद्गुरू. आणि म्हणून जशी लोहपरिसाची उपमा नाही तशी कल्पतरूची उपमा सुद्धा सद्गुरूंच्या पुढे फिकी आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? कल्पतरू म्हटल्यानंतर आपण जे मागू ते देणारा कल्पवृक्ष ना, त्याच्या खाली गेल्यानंतर कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय एवढे सांगा त्याला जोजी. पण लक्षात घेतलं पाहिजे, कल्पतरूकडे गेल्यानंतर ती गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो एक माणूस जातो उन्हामध्ये, तहान लागलेली असते, पाणी मिळेल का? पाण्याचा पेला आला, सोन्याचा ग्लास, पाणी आलं. आणि माणसाला काय एक मिळालं की दुसरं आठवतं पुढचं. जेवण मिळेल का? पाणी मिळालं गप्पच ना. जेवण मिळेल का? पंचपक्वान्नाचं ताट आलं, आता त्याच्या पुढचं सुचतं, झोपायला गादी मिळेल का? गादी आली, झालं. सगळं मिळाल्यानंतर नको ते विचार. राक्षस तर नसेल ना? राक्षस खाऊन तर टाकणार नाही, खाऊन टाक. आता तुम्हाला फरक काय सांगतो बघा, कल्पवृक्ष आणि सद्गुरूंमधला फरक. कल्पवृक्ष सुद्धा सद्गुरूंपुढे फिका कसा आहे? तुमचं मागणं हिताचं आहे की अहिताचं आहे ह्याचा विचार कल्पतरू करत नाही. तुम्ही जे मागाल ते देणार. पण सद्गुरू हा असा कल्पतरू आहे की आपलं मागणं हिताचं आहे की अहिताचं याचा विचार करून ते सांगतात, अरे बाबा ते अहिताचं मागू नको, तुझ्या हिताचंच माग, असं सांगणारा कल्पतरू म्हणजे सद्गुरू आहे. लक्षात घेतो. आणि असा कल्पवृक्ष ज्यावेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतो ते सांगतात, अरे नामस्मरण घ्या, प्रार्थना म्हणा, एवढंच करा. सद्गुरू सांगतात की विश्व प्रार्थना आपल्या मुखात कशी राहील याची काळजी घ्या, मग ती विश्व प्रार्थनाच पुढची सगळी काळजी घेईल. एवढं सोपं करून सांगितलेलं आपल्याला. एवढं म्हणजे अवघड काहीच नाही. ज्या ठिकाणी अवघड सांगतात तिकडे लोक गर्दी करतात. एकदा प्रल्हादादा आणि सद्गुरूंचा संवाद झाला. ते आपा म्हणतात ना सद्गुरूंना. दादा म्हणाले की आपा तू ही प्रार्थना कशी म्हणा म्हणून सांगतो, त्यामुळे लोक म्हणत नाही. त्यांना सांगा एक पायाचा वर करा, हात वर करा, काहीतरी अवघड काहीतरी करा, मग करतील बरोबर. कारण माणसाला ना ते सहज करायचं असतं ना, ते नको असतं. अवघड काहीतरी करायला सांगितलं ना की हवं असतं. नामस्मरण करा, सोपं आहे ना, पण कंटाळा त्याचा. नामस्मरणामध्ये काय करायचं आहे? काहीच करायचं नाही. वास्तविक परमार्थ म्हणजे काय हो? परमार्थामध्ये काहीच करायचं नसतं. काहीच करायचं नसतं म्हणजे काय? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे एवढंच करायचं आहे की एक चित्त करायचं आहे. एक चित्त, आपण एक चित्त करायचं आहे. आपलं चित्त राहिलं बाजूला, चित्त पुढची गोष्ट आली. आपल्याला 4 अंतरेंद्रिय आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आपलं मनच स्थिर होत नाही. मनापासूनच सुरुवात, विचारामध्येच अस्थिरता भरपूर असते. आणि सगळ्या संतांनी शब्द जो वापरलेला ना, करा एक चित्त वापरलाय. चित्त एक झालं पाहिजे. कारण शेवटी आत्मसाक्षात्कार होण्यासाठी त्याच्या अगोदरची जी स्टेप आहे ना, ते चित्ताचं रूपांतर चैतन्यात होतं. चित्त चैतन्य पडता मिठी, अवघी हरिरूप झाली सृष्टी. चित्त म्हटलेलं आहे. ते एकनाथ महाराजांचं पण आहे, अवघी त्रैलोक्य आनंदाचे आता. येतं का? अवघे त्रैलोक्य, अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, आनंदाचे आता. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ. अनाथांचा नाथ जनार्दन, जनार्दन. एकनाथ महाराज काय सांगतात? अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ठाईच बैसोनी करा एक चित्त, एक धीरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. हे चित्त एक करायला शिकलं पाहिजे. बघा आपण चित्त ठेवतो का देवाच्या पायावर? पहिली गोष्ट म्हणजे चित्त लांबच आहे. देवळात जेव्हा जातो ना, तेव्हा नमस्कार करताना आपण किती सावध असतो. त्या मूर्तीच्या पायावर डोकं जेव्हा ठेवतो किती जपून ठेवतो. का? त्या देवाच्या पायाची काळजी नसते, आपल्या कपाळाची काळजी असते.
कळलं का? असा जर सावधपणा आपला असला तर त्या जनाबाईंनी जे नामस्मरण केलं, बघा ते संतांना जो आत्मसाक्षात्कार झाला तो उगाच झालेला आहे ना, त्यांनी पूर्णपणे झोकून दिलं. ध्यानी दाता पंढरी दाता, सतत सतत मनासहित पालटे काय. जनाबाई तुम्हाला माहिती आहे की दासी, नामदेवांच्या घरी काम करणारी दासी, पण ती संत झाली. संत जनाबाई तिला साक्षात्कार झाला. आणि महाराष्ट्रामध्ये अशी एक कोणतरी दासी सुद्धा संत आहे. हे जेव्हा कबीरांच्या कानावर गेलं उत्तर प्रदेशामध्ये, तेव्हा ते तिचा शोध घेत आले महाराष्ट्रामध्ये. म्हणाले कोण आहे ती जनाबाई, बघूया तरी. तर बघायला गेलं तरी जनाबाई दासीचं काम करणारी, घरकाम घराचे असणार. तर ती त्यावेळी जनाबाई कोणीतरी सांगितलं की ती बघा नदीवर आहे, त्या बघा 2 बायका, आणि कदा भांडण चालू होतं. 2 बायकांचं भांडण चालू होतं. कशावरून? तर त्या दोन्ही बायकांनी शेणी थापल्या होत्या. शेणी थापतात ना, आणि ती एक बाई सांगत होती ह्या शेणी तू ह्या जनीने माझ्या चोरल्या, ह्या माझ्या सगळ्या शेणी ह्या जनीने चोरल्या. आणि जनी म्हणा मी चोरलेल्या नाही, ह्या माझ्याच आहेत. तेव्हा कबीर तिथे पोहोचले. ते म्हणाले अरे ही एवढी संत आणि ही भांडण काय करते इकडे ह्याच्यावर शेणीवरून. त्याच्यावरून ती जनी म्हणाली आता माझ्या शेणी जर ओळखायच्या असतील ना तर मी सांगते तुम्हाला एक गुण. ते म्हणाले काय? कबीरांना सांगितलं की प्रत्येक शेण उचला आणि कानाला लावा, तुम्हाला विठ्ठल विठ्ठल आवाज ऐकायला येईल. विठ्ठल विठ्ठल. कबीराने ते करून बघितलं. कबीराने लावलं विठ्ठल 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 असं नामस्मरण होतं. तेव्हा संत होण्यासाठी पहिल्यांदा शांत व्हावं लागतं. तुका म्हणे सांगो काय, तुका म्हणे सांगो काय, एकाएकी वृत्ती हरिमय, एकाएकी वृत्ती हरिमय, एकाएकी वृत्ती हरिमय. ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया. मनासहित पालटे काया, मनासहित पालटे काया. ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवतो. तसं मी एक भाग्यवान आहे त्या बाबतीत. डोंबिवलीला राहतो. डोंबिवलीला जेव्हा प्रवचन असतं तेव्हा मला केव्हा संगीतात कोणाची म्हणजे माहिती आहे का? प्रत्यक्ष टिकसेन बांधकर, म्हणजे या बांधकरांचे मोठे बंधू आहेत आणि आपल्या संपूर्ण जीवन विद्या मिशनचे तानसेन टिकसेन बांधकर. ते तसे एक सांगितलं की गाणं नुसतं असं म्हटलं की त्यांना कळतं काय कुठचं गाणं आहे ते, आणि मग मजा येते, आनंद होतो. सांगण्याचं तात्पर्य की सद्गुरू ज्यावेळी आपल्याला मार्गदर्शन करतात, आणि सद्गुरू मार्गदर्शन करताना सर्वसामान्य माणसाच्या ग्रहस्थाश्रमी माणसाचं जीवन लक्षात घेऊन त्याचं मटेरियल डेव्हलपमेंट, मटेरियल प्रोग्रेस, म्हणजे काय म्हणतो आपण आधिभौतिक प्रगती त्याची कशी होईल, याला आपण उत्कर्ष म्हणतो, आणि त्याला जगाच्या पाठीवर दुर्मिळ असणारं आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची दिव्यबोध आणि दिव्य साधना म्हणजे पुढचा अभ्यास. शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे, शब्दज्ञान आणि आत्मज्ञान यांना जोडणारा पूल म्हणजे साधना आहे. शब्दज्ञान आणि आत्मज्ञान यांना जोडणारा पूल म्हणजे साधना, आणि साधना केल्याशिवाय त्याची अनुभूती येत नाही. बोलायची चकडी बोलाच असं पाहतं, जेवण या तृप्त कोण झाला, हे सांगायला सोपं आहे, पण ज्यावेळी आपण आतमध्ये बघाय, म्हणून मी नेहमी गमतीने सांगतो, देव हा पळून मिळत नाही. पळून म्हणजे काय? आज पळापळ चाललेली आहे. काशीला जातात, रामेश्वरला जातात, कसली ती अष्टगणपती, अष्टविनायक आणि काय काय तीर्थक्षेत्राला सगळीकडे जातात. सद्गुरू गमतीने सांगायचे, देव सुद्धा कंटाळले या लोकांचा पिच्छा, म्हणून डोंगरात जाऊन बसले. बघा बरीचशी देवस्थानं डोंगरावर आहेत. लेण्याद्री,
तिकडे सप्तशृंगी देवी, वैष्णव देवी, पिच्छा सोडत नाही, जातात तिथपर्यंत. देव हा वळून मिळत नाही, देव हा वळून मिळतो. आतमध्ये वळून पाहायला पाहिजे, मग देव तिथेच आहे. आणि वळून बघ पाहण्यासाठी तुम्हाला शांत व्हावं लागतं, निवांत व्हावं लागतं. हाईच पैसोनी करा एकच, परत एकच. हे सगळं आवडी आनंद आवड. सांगण्याचं तात्पर्य हे सगळं मार्गदर्शन करताना सद्गुरूंनी आपल्याला करायला सांगितलं ते कष्ट नाही, खर्च नाही, वेळेचा अपव्यय नाही आणि संसाराच्या अपेक्षेने आपल्याला शहाणपण दिलं. सद्गुरू सांगतात आपलं सुखी जीवनाचं गुपित सद्गुरू म्हणतो ना आपण. सुखी जीवन म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचे 3 घटक आहेत. त्या 3ही घटक सुखी झाले ना की आपण खऱ्या अर्थाने सुखी. एक पहिलं गोष्ट म्हणजे शरीर. शरीराला सुख पाहिजे ना, म्हणजे शारीरिक सुख पाहिजे. दुसरं गोष्ट शारीरिक सुख आहे पण मनशांती नाही, झोप येत नाही, ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळतोय, मनस्वास्थ्य नाही, तो माणूस सुखी होऊ शकत. म्हणजे मनस्वास्थ्य हवं, मनशांती हवी. म्हणजे शरीराला सुख हवं, मनाला सुख हवं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आतमध्ये ते सुख आहेच, फक्त त्याचा आपल्याला अनुभव नाही, तो अनुभव घ्यायचा. आतमध्ये असणाऱ्या सुखाचा, म्हणून सद्गुरू सांगतात आपण सगळे सुखरूपच आहोत पण आपल्याला त्याचा दर्शन नाही, ते दर्शन घ्यायचं आहे. पण शरीराच्या अपेक्षेमध्ये पैसा हवा. शरीराच्या सुखसोयी, आपण त्याला सोय म्हणतो, सुख म्हणतो, शरीराचं सुख, शरीराचं सुख, शरीराच्या सुखासाठी सोय आणि त्यासाठी पैसा लागतो. पैसा प्रामाणिकपणे कमवला पाहिजे. किती कमवायचा? सद्गुरू सांगतात किती कमवायचा कळलं पाहिजे ना. 7 पिढ्यांच्या मड्याची तयारी करायची नाही. सहज पैसे हातात आले ना की मुलं दुर्वर्तनी होतात, व्यसनी होतात, व्यसनी होतात. एक 2 मिनिटामध्ये गोष्ट सांगतो, 5 मिनिटं इकडे तिकडे होऊन झाले ना. कारण व्यवहाराच्या अपेक्षेत आपण जीवन जगत असताना एक श्रीमंत बाप होता, श्रीमंत, भरपूर प्रॉपर्टी. पोरगा काहीच करत नव्हता, त्याला माहिती आहे बापाचं सगळं आहे ना आपल्याला. आणि यांची अशीच मुलं असतात बऱ्याच वेळा. बाप हुशार होतो. बापाला कळलं हे पोर काय करणार नाही, पुढे सगळं वाट लावणार. त्यामुळे त्याने एकदा तंबी दिली त्याला. ते म्हणाले आता तू आता काय उद्योगधंदा काय करत नाही, उद्या जर तू 100 रुपये कमवून नाही आणले स्वकमाईचे तर तुला घरातून हाकलून देणार. झालं आणि बाप गेला. आता पोरग काय करत रडत आईकडे गेलं. ते म्हणाले मला घरातून काढणार, मला 100 रुपये दे, मला संध्याकाळी आल्यानंतर त्यांना दाखवायला लागते 100 रुपये आणलेत बाबा. झालं संध्याकाळी बाप आल्यानंतर बापाने विचारलं अरे आणले का 100 रुपये मिळवून? हो आणले. आणि बाप म्हणाला की चुरगळी कर, त्या नोटीची चुरगळी कर आणि बाहेर जाऊन गटारात टाक. चुरगळी केली आणि गटारात टाकली. बापाने ओळखले याने कमवलेले पैसे नाही. त्याने ओळखलं. बायकोला दम मारला, तू पैसे दिलेस ना, खबरदार तर त्याला पैसे देशील, तू पैसे तुला पण बाहेर काढ. ती काळजी. दुसऱ्या दिवशी हा परत रडत आला. ते म्हणा नाही बाबा मला घरात राहायचं आहे, तू आता काहीतरी कर. तो गेला बाबा कुठेतरी, काहीतरी हमाली केली, काहीतरी कामं केली. संध्याकाळी हामा घुमून कसे तरी 100 रुपये घेऊन आला. बापाने परत संध्याकाळी आदल्या दिवशी जातात त्याला. तेव्हा त्याची चुरगळी कर आणि बाहेर घेऊन गटारात टाक. तो म्हणाला नाही टाकणार. का? हा फरक आहे आप कमाई आणि बाप कमाईतला. हा लक्षात. मुलांना जोपर्यंत स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पैशाची जाणीव करून देत नाहीत पालक, तोपर्यंत आपण पुढची दुर्वर्तनी आणि व्यसनी पिढी निर्माण करतो. लक्षात घ्या. सद्गुरू सांगतात प्रत्येकाने कष्ट केलेच पाहिजे पण पैसे इतकेच मिळवा, जास्त पैसे मिळवू नका. जास्त पैसे मिळवले तर पुढची पिढी बर्बाद होईल. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यायोग्य तयार करा, बस. पुढचं त्याने त्याचं बघितलं पाहिजे. म्हणजे थांबायचे कुठे हे शिकवले आपल्या सद्गुरू. पैसे मिळवले पाहिजे पण पैसे मिळवताना 3 पथ्य पाळायचे. लक्षात घ्या. नाही तर लोक ना पैसा 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 करून सकाळपासून रात्रीपर्यंत नुसते पैशाच्या मागे असतात. जन्मापासून मरेपर्यंत पैसा पैसा करतात. इंग्लिशमध्ये असं म्हणतात पीपल अर्न मनी ॲट द कॉस्ट ऑफ हेल्थ अँड इव्हेंच्युअली स्पेंड फॉर द सेक ऑफ हेल्थ. म्हणजे काय? तब्येतीकडे आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून पैसा कमवतात आणि मिळवलेला पैसा शेवटी त्या आरोग्यासाठी तब्येतीसाठी घालतात. पैसा कमवताना आपल्या प्रायोरिटीज फिक्स पाहिजे. पहिली हेल्थ, आरोग्य पहिली प्रायोरिटी. दुसरी प्रायोरिटी फॅमिली. ज्या फॅमिलीसाठी आपण हे सगळं करतो त्यांना आपण क्वालिटी टाइम दिला पाहिजे. नाही तर कधी पण बघावं तर बाबा
नाही, घरातच नाही, नवरा घरातच नाही, त्या कुटुंबियांबरोबर शेवटी लक्षात दिलं पाहिजे. आपण जर वेळ दिला नाही ना, तेव्हा आपण जेव्हा वेळ रिकामा आपल्याकडे असेल ना, तेव्हा ती मंडळी नसतात त्यांना वेळ देण्यासाठी. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे आहे, कुटुंबियांसाठी वेळ दिलाच पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी हेल्थ, सेकंड प्रायोरिटी फॅमिली आणि थर्ड करिअर. पैसे कमवा, पैसे कमवू नका असं म्हणत नाही, पण पैसे कमवताना प्रामाणिकपणे समाज उपयुक्त काम करा, विधायक काम करून पैसे मिळवा आणि त्याला एक लिमिट ठेवा. कारण शेवटी किती मिळवलं ना तरी कमीच, किती मिळवलं तरी कमीच. एक सुंदर वाक्य होतं, गरीब कोणाला म्हणायचं? ज्याला अधिकाचे हाव आहेत ना तो गरीब. आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. ते मागे दिल्लीमध्ये एक गोष्ट आली होती. एक मल्टीमिलियनेअर बाप होता, त्याची 2 मुलं होती आणि प्रॉपर्टीवरून वाटणीवरून दोघे जण, बाप गेल्यानंतर प्रॉपर्टी वाटायची होती. प्रॉपर्टी किती होती माहितीये का? 60,000 कोटी. आता 60,000 कोटीची वाटपाला दोघे बसले आहेत आणि वाटप करताना 40,000 काय 50,000 52,000 कोटी पर्यंत बिनबोबाट वाटणी झाली. 52,000 कोटी म्हणजे 26,000 कोटी एकेकाला अडलं शेवटच्या 8,000 कोटीवर. एक मत होईना. भांडण विकोपाला गेलं. दोघांनी एक त्याच्यावर पिस्तूल होती, एकमेकाला गोळ्या मारल्या, खलास. काय शहाणपण आहे? इतके पैसे असून जर तुमच्याकडे शहाणपण नसेल त्या पैशाचा उपभोग घेण्याचं, तर जीवन व्यर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, मर्यादित पाहिजे, संपत्ती पाहिजे पण ती मर्यादित ठेवा, अमर्यादित ठेवू नका. मानसिक स्वास्थ्य दुसरी गोष्ट आहे. पैसे भरपूर आहेत, झोप येत नाही. झोप येण्यासाठी मनशांती जर हवी असेल तर त्याला पैसा उपयोगी पडत नाही, तिथे पुण्यच उपयोगी पडतं. जिथे पैसा उपयोगी पडत नाही तिथे पुण्य उपयोगी पडतं. चांगली बायको मिळायला पुण्य लागतं, चांगला नवरा मिळायला पुण्य लागतं, चांगली सासू मिळायला पुण्य लागतं, चांगली सून मिळायला पुण्य लागतं, मुलं सद्वर्तनी निपजण्यासाठी पुण्य लागतं, चांगला शेजारी मिळायला पुण्य लागतं, चांगला बॉस मिळायला पुण्य लागतं, चांगला सहकारी मिळायला पुण्य लागतं, चांगले नातेवाईक मिळायला पुण्य लागतं. आणि पुण्य पैशाने विकत घेता येत नाही. तुम्ही फ्लॅट मोठा विकत घेऊ शकाल, झोप विकत घेऊ शकत नाही ना. डनलपचा बेड विकत घेऊ शकाल, एअर कंडिशन लावाल, पण झोप येण्यासाठी ना मनशांती लागते. म्हणून सद्गुरू सांगतात, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस ज्याला कडकडून भूक लागते आणि पडल्या पडल्या झोप लागते ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. स्वरूपाची गोडी मनाची लावावी, स्वरूपाची गोडी इतर आवडी सोडवावी, इतर आवडी सोडवावी, मनाची लावावी स्वरूपाची गोडी, मनाची लावावी स्वरूपाची गोडी. पळ पळ नाम विठोबाचे घ्यावे, पळ पळ नाम विठोबाचे घ्यावे, कोठेही नसावी आसक्ती, कोठेही नसावी आसक्ती, मनाची लावावी स्वरूपाची गोडी, मनाची लावावी स्वरूपाची गोडी. काम क्रोध लोभ सकळ हे वैरी, काम क्रोध लोभ सकळ हे वैरी, गुरु कृपा बळे आवरावे, गुरु कृपा बळे आवरावे, मनाची लावावी स्वरूपाची गोडी, मनाची लावावी स्वरूपाची गोडी. तुका म्हणे मन उपराटे होय, तुका म्हणे मन उपराटे होय, करी हे आप
त्यांनी बरोबर तिसऱ्या सुखाकडे आणलं आपल्याला. आपण शारीरिक सुख बघितलं, पैसा आवश्यक असतो. मानसिक सुखासाठी पुण्य आवश्यक असतं. सगळ्या गोष्टी मनासारख्या घडून येण्यासाठी पुण्य लागतं आणि कृतज्ञता हेच पुण्य आहे. पुण्य पुण्य म्हणजे दुसरं काय नाही, कृतज्ञता, कृतज्ञ असलं पाहिजे. आणि मनासी लावावी स्वरूपाची गोडी, ते आत्मसुख अनुभवण्यासाठी तरीच हे अपाय मावळती. तुका म्हणे मन उपराटे होय. उपराटे झाल्याशिवाय, उपराटे म्हणजे बुबुळ उपराटी करणे नव्हे, लोक काहीतरी उलट सुलट करत असतात. तुका म्हणे मन उपराटे होय तरीच हे अपाय मावळती. हे उपराटे मन झाल्याशिवाय आतल्या शांतीचा आपल्याला अनुभव येत नाही. शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख, तुकारामांनी स्पष्ट शब्दामध्ये. म्हणजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन सद्गुरूंनी आपल्याला तन मन आणि आत्मसुखाच्या अपेक्षेमध्ये केलेलं आहे. आणि हे सांगणारे सद्गुरू आपल्याला लाभले, हे आपलं किती जन्माचं भाग्य. शेवटी काहीतरी खर्ची पडल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. आपलं पुण्य खर्ची पडतं तेव्हा आपल्याला या चांगल्या गोष्टीचा लाभ होत असतो. फक्त आपण एवढंच करायचं आहे की पुण्य हे सतत मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतं पाहिजे, सतत. आणि सद्गुरू म्हणतात तू एका सुखी होऊन चालणार नाही, सगळे सुखी तर तू सुखी. सर्वांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे, या सत्याची जाणीव ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे, या सत्याची जाणीव ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. इतरांचं भलं कराल तर तुमचं भलं होईल हे निश्चित, पण इतरांचं वाटोळं करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचं वाटोळं होईल, हे निसर्गाचा नीट हा नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. जे सुख किंवा दुःख तुम्ही इतरांना देता ते सुख किंवा दुःख न चुकता बुमऱ्या होऊन आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम नीट लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं, हेच आहे देवाचं भजन पूजन, हीच आहे देवाची भक्ती उपासना आणि हाच आहे खरा धर्म. ह्या वस्तुस्थितीची जाणीव ठेवून जीवन जगण्यात शहाणपण. सद्गुरूंनी शहाणपण भरभरून दिलेलं आहे आपल्या. आणि म्हणून आज आपल्या सगळ्या नामधारकांचे चेहरे बघा प्रफुल्लित, आनंदात. आमच्या नामधारकापैकी कोणालाही तुम्ही विचारा काय कसे काय कसे आहात, काय सांगतात? आनंदात. काय आनंदात आहेत? नाही तर बाहेर विचारून बघा काय कसं काय चाललंय, चाललंय. म्हणजे शब्दातूनच आपल्याला कळतं काय चाललंय, ढकल गाडी चालली. वचनम किम दरिद्रता, बोलताना तरी म्हणा ना आनंदात. म्हणायला काय जातं, पैसे जातात का? नाही. आणि जसा विचार तसा जीवनाला आकार. विचार करताना रडके विचार करू नका. सद्गुरू सांगतात छोटे छोटे विचार करू नका, सर्वांचे विचार करा, मोठा विचार करा. आणि म्हणून असा मोठा विचार करणारी आपण सगळी माणसं आता बराच वेळ झाला. ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सगळं खायचा नसतो. आता मला इथे बसायचा तुम्ही मला मान दिलाय, ह्याचा अर्थ मी तुम्हाला काय वेठीला धरू शकत नाही. बसा आता बघतोच. त्यामुळे थांबायचं कुठे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि सद्गुरू आम्हाला प्रवचनामध्ये नेहमी सांगायचे की एक लक्षात ठेवा, जे स्वतः खाली बसतात आणि तुम्हाला उंचावर बसवतात ना, ते तुमच्यापेक्षा मनाने खूप मोठे असतात. ते असे मोठे मन असणाऱ्या माणसांना नमस्कार करतो. तुम्ही मला इथे आज बोलावलं, तासभर तास सव्वा तास जवळ तुम्ही हे सगळं ऐकलं. पण मी खरं सांगू का, मला पाटील साहेब, राजू पाटील साहेब, मी मनापासून धन्य वाटलं मला की आज मी खरोखर बरं झालं इकडे आलो. खूप बरं वाटलं मला, खूप बरं वाटलं. तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं, सद्गुरूंच्या विचारांचा आदान प्रदान झालं. फक्त एवढंच अपेक्षा आहे की सद्गुरूंचा अनुग्रह जर कोणी घेतला नसेल तो अनुग्रह घ्या. कारण गुरु शिष्याचं नातं प्रस्थापित झाल्याशिवाय हे पुढचं जे ज्ञान आहे आपलं खरं जीवन सुखी होण्यासाठी ते होत नाही. त्यामुळे शाळेमध्ये जायचं असेल तर ऍडमिशन घ्यावी लागते ना. ऍडमिशन शिवाय माणूस शिकू शकतो का? नाही. त्यामुळे हे गुरु शिष्याचं नातं प्रस्थापित करून हे जीवनविद्येचं तत्वज्ञान हे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. असं नाही की बाबा हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा पैसेवाला, हा अशिक्षित, असं नाही. सगळ्यांसाठी सद्गुरू सांगतात सूर्याचा प्रकाश जसा सगळ्यांसाठी तसं जीवनविद्येचं तत्वज्ञान सगळ्यांसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पण अनुग्रह मात्र त्यासाठी घ्यावा लागतो. गुरु शिष्याचं नातं प्रस्थापित झाल्यानंतर सद्गुरू आपल्याला नेमकं काय सांगतात ते आपल्याला कळतं. सद्गुरूंच्या ग्रंथांचं वाचन केल्यानंतर त्याचं आपल्याला आकलन होतं. कारण हे कनेक्ट होणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी बघा सद्गुरूंचं तत्वज्ञान किती सांगणार. आता पॅसिफिक महासागराचं पाणी किती आहे ते तुम्ही जर म्हणालात की 1 लिटरच्या पाण्यामध्ये आम्हाला 1 लिटरच्या बाटलीमध्ये थोडंसं भरून द्या म्हणून
तर भरून देता येईल का? तसं सद्गुरूंचं ज्ञान, त्या ज्ञानाची खोली, त्या ज्ञानाची उंची एवढी अथांग आहे की त्याचा थांग लागणार नाही. पण सद्गुरूने आपल्यासाठी ती व्यवस्था केली आहे. सद्गुरूने हे सगळे जे ग्रंथ लिहिलेले आहेत ना, ते ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरू आपल्या घरी असतात, ज्ञान रूपाने, ग्रंथ रूपाने. तेव्हा हे ग्रंथ मात्र आपल्याकडे जरी असले तरी आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना भेट म्हणून देण्यासाठी हे ग्रंथ घ्या. एक तरी ग्रंथ घेऊन त्यांना भेट द्या, सांगा की माझ्यातर्फे तुला, आणि त्याचं भलं झालं की सहस्रपटीने पुण्याई तुझ्याकडे परत येते. आणि पुण्याईची आवश्यकता किती जीवनामध्ये, पैशापेक्षा काकडभर अधिक पुण्याईची आवश्यकता आहे. ही सगळी चांगली माणसं एकत्र येणं पुण्याईचं कर्म आहे, त्याशिवाय होत नाही. हे मशीन लावून ठेवा घरामध्ये, प्रार्थनेचं मशीन आहे. आपल्या कानामध्ये जे पडतं ना ते तिथून बाहेर पडतं. कानात चांगलं पडण्यासाठी हे मशीन लावून ठेवा. हे मशीन घरात सतत लावल्यामुळे एक चांगलं वातावरण निर्मिती होते, सतत चांगलं, आणि श्रवण चांगलं होतं. आणि काउंटर नाही ना, ठीक आहे, काउंटर एक आहे बघा, तर तो काउंटर पण घ्या. म्हणजे आपल्याला सांगतात ना प्रार्थना 1000 म्हणा, आपण म्हणतो 50, आपल्याला भौतिक 500 झाले असते. भ्रमामध्ये राहू नका, काउंटर घ्या म्हणजे कळेल सत्य परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे आणि किती म्हणतात. आणि हे कशासाठी, कोणाच्या भल्यासाठी, सद्गुरूंच्या का? नाही, हे स्वतःच्या भल्यासाठी, आपल्या भल्यासाठी. आपुले कल्याण इच्छिणे जयासी तेणे या विश्व प्रार्थनेचे विसंबू नये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच बोलतो, बराच वेळ तुमचा घेतला. मला तुम्ही बोलण्याचे, सद्गुरूंचे विचार गुरुपौर्णिमेनिमित्त व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत कृतज्ञ आहे. आणि पुन्हा एकदा ज्या सगळ्या कार्यक्रमाचं सादरीकरण झालं, अगदी गुरुपूजनापासून ते सादरीकरण अतिशय सुंदर होतं. मी हे बरेच दिवस विसरू शकणार नाही, एवढं सुंदर होतं. तर ते त्याबद्दल, त्या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञ आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचं योगदान आहे, हस्ते परहस्ते अनेक लोकांचं योगदान आहे, त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. मला माझी नेण्या आणण्याची सगळी ती व्यवस्था ज्यांनी केली, म्हणजे आमचे पाटील साहेब, तर त्या सगळ्यांबद्दल मी नेहमी सांगतो की बाबा मला कोणतरी रिसिव्ह करायला आलं तर उतरलो ना, आणि मी पद्धत बसलो, पाटील मोठी मिळालं असतं, नाहीच नाही, पण सहज त्या प्रत्येकाबद्दल आपण कृतज्ञ असतो. आणि ज्यांनी तुम्हाला जीवन विद्या मिशन मध्ये आणलं ना, त्यांच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा कृतज्ञ असलं पाहिजे. त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवलेला. एवढं बोलतो. आमच्या प्रेमापोटी लांबून जी मंडळी आलेली आहेत, आमच्या आता भाई आले आहेत, प्रशांत, म्हणजे सगळी, आता तुम्ही सुद्धा बरेच लांबून आले, मला कल्पना आहे. त्या सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञ आहे. साऊंडवाल्यांबद्दल, जेवणवाल्यांबद्दल, हॉलच्या मालकांबद्दल, डेकोरेशन, सगळ्यांबद्दल एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. देव सर्वांचं भलं करो, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवाची सर्वांची भरभराट होऊ दे, एवढं बोलतो आणि इथेच थांबतो.